अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे. बाळा, आज आम्ही तुम्हाला एक सत्य सांगायला आलेलो आहोत. तुम्ही खूप वेळा मनात विचार करता, लोक माझ्याकडे तेव्हाच येतात जेव्हा त्यांना माझ्याकडे काम असते आणि त्याची गरज संपली की ते माझ्यापासून दूर होतात. त्यावेळेस तुझे मन हे खूप तुटते. कितीतरी वेळा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारलेला आहात की मी एवढं चांगलं करत असतानाही, मी सर्वांशी एवढं चांगले वागत असतानाही लोक माझ्याशी असे का वागतात? बाळा, आज आम्ही तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत आणि त्यासोबतच तुला अशी ताकद देणार आहोत की पुढच्या वेळी कोणी तुझा वापर करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तू कधीच तुटणार नाही, उलट आणखीन मजबूत होशील. बाळा, तुझे मन खूप मोठे आहे म्हणून तर लोक तुझ्याकडे येतात. लोक तुझा वापर करत नाहीत. लोक तुझ्याकडे येतात कारण तुझे मन खूप मोठे आहेत. तू खूप दिलदार आहेस. तू नकार देऊ शकत नाहीस. तुम्ही प्रत्येकाला मदत करता म्हणून ते तुझ्याकडे मदतीसाठी येतात. ज्याच्याकडे देण्यासारखे काहीच नसते त्याच्याकडे कोणीही जात नाही. म्हणून प्रथम स्वतःला दोष देणे तू बंद कर. वापरणारे लोक चुकीचे नाहीत, पण त्याची नाती ही खोटी आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे जोडणारे आणि दुसरे म्हणजे वापरणारे. जोडणारा माणूस हा कमी हसतो, पण वापरणारा माणूस मात्र जास्त हसतो. असे का? तर हे जग स्वार्थाने चालते. हे कलियुग आहे. येथील लोक मला काय मिळाले, यात माझा काय फायदा होईल हाच विचार करतात. पण तुम्ही मात्र या लोकांपेक्षा खूप वेगळे आहात. तुझ्या मनात कोणता स्वार्थ नाही. इतरांच्या मदत कशी करता येईल हाच शुद्ध हेतू तुझा असतो आणि हाच फरक तुझ्यात आणि इतरांमध्ये आहे. बाळा, तुझ्यासारखा व्यक्ती देव प्रत्येकालाच बनवत नाही. तू खूप खास आहेस. तुझे हे स्वच्छ, निर्मळ, निस्वार्थी मन पाहूनच देवाने तुला ही मोठी कामं दिलेली आहे. म्हणून लोक तुझ्याकडे येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देणारा माणूस कधीच हरत नाही. हरतो तो फक्त घेत राहणारा. तुझे पुण्य हे वाढत जाते, त्याचे ऋणही वाढत जाते. बाळा, ज्या लोकांनी वापर करून तुझ्यापासून दूर गेले आहेत ते परत तुझ्याकडे येतील. आज ते तुझा वापर करून गेले. उद्या जेव्हा त्यांना खरी साथ हवी असेल तेव्हा त्यांना जाणवेल सगळ्या जगात फक्त एकच माणूस होता जो मनापासून मदत करायचा आणि आपण त्याला सोडलो आहे. अशा लोकांना वेळ शिकवते. येतो तो गरजेने, जातो तो स्वार्थाने, पण पुन्हा परत येतो तो पश्चातापाने. हे लक्षात ठेव. त्यामुळे बाळा, ज्याने तुझा फक्त वापर करून घेतला त्याच्यावर तू राग धरू नकोस. ते तुझ्या चांगुलपणाची परीक्षा असते. देव तुमची कधी कधी परीक्षा पाहत असतो. तू किती दयाळू, किती संयमी, किती प्रगल्भ आहेस हे तुला दाखवण्यासाठी देव तुला अशा माणसांना भेटवतो. त्या माणसाने तुझा वापर केला नाही. ते फक्त तुझे मन किती पवित्र आहे हे जगाला दाखवून गेले. पण यातून तू थोडे शिकायला हवेत की चांगुलपणा पण दाखव, पण स्वतःला तू दुखवून देऊ नकोस. कोणाला किती द्यायचं, किती द्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाला नाही द्यायचं ते तू शिक. बाळा, आम्हाला तुझ्या सौम्यपणा आनंदाने करतो, पण तुझा भोळेपणा नाही. साधे वाग, पण भोळे कधीच वागू नकोस. बाळा, तुझ्या या भोळेपणाचा गैरफायदा सर्वांनी घेतला आणि त्या दुःखाने तू तुझ्या स्वतःला किती त्रास करून घेतला आहे हे आम्ही जाणतो. पण तुला सर्व माहीत असूनही तुम्ही ती चूक पुन्हा पुन्हा करत आहात. त्यामुळे आम्ही तुला सावध करत आहोत की भोळे राहू नकोस. तुझ्या भावनाशी कोणालाही खेळू देऊ नकोस. बाळा, आम्ही जाणतो की तुझा स्वभाव खूप साधा आहे. तू तुझ्या स्वतःला त्रास करून घेशील, पण
समोरच्याला त्याची चूक कधी सांगणार नाही. तुझ्या स्वतःपेक्षाही समोरच्याच्या मनाचा तू नेहमी विचार करतोस, काळजी घेतोस, पण तुझा हा स्वभावच तुझ्या दुःखाचे मुख्य कारण बनले आहे. त्यामुळे तुझा हा स्वभाव बदलण्याची गरज आहे. आम्ही तुझ्या काळजीपोटी तुला हे सांगत आहोत. ज्यावेळेस तुम्ही दुःखी होता, ज्यावेळेस कोणी तुझा या भोळेपणाचा फायदा घेतात, जेव्हा तुझे मन दुखवते, त्यावेळेस तो त्रास तुझ्या आईलाही होत असतो. त्यामुळेच बाळा, आता भोळ्याने वागू नकोस. त्यातच तुझे कल्याण आहे. बाळा, तुझे आईवरच तुझे खरं मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला महत्त्व देऊ लागाल, तेव्हाच हे जग तुम्हाला महत्त्व देईल. तुम्ही तुमच्या स्वतःचे मूल्य किती समजून घेता, त्यावर हे जग तुम्हाला कसे वागवेल हे ठरत असतं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःकडे दुर्लक्ष करता, तेव्हा हे जग तुम्हाला ओळखणे समजते. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिक. जे तुला वापरतात त्याच्यापासून अंतर ठेवायला शिक. तुझी ऊर्जा फक्त योग्य लोकांवर खर्च कर बाळा, तरच तेच लोक जे तुझी किंमत जाणतात. तुझ्या जीवनात अशा व्यक्ती येतील ज्या तुझे मन जपतील. तुझी मदत फक्त उपयोगापुरती नाही तर मनापासून करतील. तुझ्या आनंदाचा उपयोग होणार नाही, तर तुझे अस्तित्व सन्मानाने जाईल. बाळा, तुझा काळ बदलत आहे, तुझे नशीब उजळत आहे, तुझे संबंध शुद्ध होत आहेत. त्यामुळे तू हे नेहमी लक्षात ठेव. तुझे मन खूप मौल्यवान आहे. त्याचा वापर करून पण गैरवापर कोणालाही करू देऊ नकोस आणि तू काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत, तुझ्या प्रत्येक पावलावर. आणि जे तुला दुखावतात त्याच्यापासून आम्ही तुला नेहमी वाचवू, आणि जे तुला मान देतात त्यांना तुझ्या आयुष्यात आम्ही कायम ठेवू. काळजी करू नकोस. तू फक्त तुझे मोल झाले आहे, तेव्हाच तुला जगाकडून काही मोल मिळाले. भोळेपणा सोडून दे. तुझा गैरवापर कोणालाही करू देऊ नकोस. तुझे कल्याण होईल. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलचा तुमचा मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबरच राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.